आणि आपल्यामध्ये या ठिकाणी भाजपाची धक्काबुक्की झालेली आहे. आपल्या समर्थकांना मारहाण देखील झाली. काय हा पूर्ण प्रकार आहे? आज तर सकाळी जसं निवडणूक चालू झाली, वोटिंगला लोक जशी निघायला लागली, आम्ही राऊंडिंग मारत होतो सगळ्या बूथवरती. तर मला साईबाबा मंदिरकडनं आमच्या या महिला बसलेल्या होत्या टेबलवरती, त्यांनी फोन केला आणि सांगितलं का इथे येऊन ही सगळे लोक दादागिरी करत आहेत. बाहेरच्या बऱ्याचशा बायका आणलेल्या मारामारी करायला, बोगस वोटिंग करण्यासाठी लोक आणलेली. तर त्यासाठी मी तिथे बघायला गेली. तिथे आमचे भाऊ होते इथे. त्यांनी विचारलं त्यांना का काय झालं काय नाही, तर त्याच्यावरनं त्यांना मारायला चालू केलं आणि एवढा मारला का त्यांना तोंडावरनं रक्त वगैरे सगळं निघालेलं आहे. त्यानंतर तो प्रकरण झाला. मी महेश चौगुलेंशी बोलली, काय चाललं आहे काय आहे, तर ते उलटसुलट मला बोलायला लागले. तर माझ्या पोरांनी त्यांना रागाने विचारलं का तुम्ही अशा प्रकारे कसे काय बोलू शकता. तर त्यांनी माझ्या पोराला शिव्यागाळी केल्या. त्याच्या माणसांनी माझ्या पोरावरती हात उगारला आणि धक्कामुक्की केली आमच्याबरोबर. तर त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट तिथे आल्यानंतर आणि पोलीस डिपार्टमेंट तिथे असतानासुद्धा या लोकांनी काहीच कारवाई केली नाही तिथे. ते फक्त बघायचं काम करत होते. एकही शब्द तिथे बोलले नव्हते. आणि त्यानंतर चॅलेंज ग्राउंडवरनं आम्हाला फोन आला का आमचा जो मुलगा आहे ऋषभ, त्याला पण मारहाण केली. त्याला पळून पळून मारायला लागला. तुझं काय काम आहे. तिथे एक आमचा दुसरा मुलगा होता केड्या म्हणून, त्याच्या मागे लागले, त्याला उलटसुलट बोलायला लागले. अशा प्रकारे हे लोक तिथे दादागिरी करतात. तिथेही पोलीस होते, तिथेही त्या लोकांनी पण नाही करत. हो, जाणून दहशत पसरवत आहेत ते लोक आणि लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न. काही बायकांनी मला ही कंप्लेंट केली, ते लोक आम्हाला धमकवत आहेत का कमळाला जर वोटिंग केलं नाही का तुम्हाला इथे उभे राहून नाही देणार, तुम्हाला इकडे येऊन नाही देणार, अशा धमक्या द्यायला लागले.